नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी मॅट्रिक्स म्हणजेच काय रे? अरेंजमेंट ऑफ रो अँड कॉलम इन अ क्लोज्ड ब्रॅकेट. इथपर्यंत बघितलंय. ठीक आहे. मग पुढे बघा की ह्या क्लोज्ड ब्रॅकेट मध्ये काय प्रेझेंट असतात? तर एलिमेंट्स प्रेझेंट असतात. एलिमेंट्सच्या कुठल्या फॉर्मॅट मध्ये प्रेझेंट असतील? पाहू शकता. नंबरच्या फॉर्मॅट मध्ये, कॉन्स्टंटच्या फॉर्मॅट मध्ये, व्हेरिएबल्सच्या फॉर्मॅट मध्ये, इक्वेशनच्या फॉर्मॅट मध्ये, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असू द्या, एक्सपोनेन्शियल फंक्शन असू द्या, सगळे हे मॅट्रिक्स मध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जी अरेंजमेंट आहे रो आणि कॉलमची ती कशी केली आहे. तर पूर्णच्या पूर्ण हा रो फर्स्ट आहे, पूर्णच्या पूर्ण हा रो सेकंड आहे आणि इथे यम नंबर ऑफ रोज मी लिहिलंय यम. ओके. आता हे पूर्णच्या पूर्ण कॉलम बघा, हे पूर्णच्या पूर्ण कॉलम फर्स्ट, कॉलम सेकंड, कॉलम थर्ड आणि एन नंबर ऑफ कॉलम. म्हणजे या ठिकाणी जो ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स आहे तो आपल्याला यम रिप्रेझेंट करतोय नंबर ऑफ रो आणि एन रिप्रेझेंट करतोय नंबर ऑफ कॉलम्स. काय अडचण? येस सर. काय अडचण नाहीये. त्याच्यानंतर लेकरांनो, प्रत्येक एलिमेंटची जी पोझिशन आहे ते या ठिकाणी दाखवले. ह्या ए ची पोझिशन आहे 11, बी ची पोझिशन 12, सी ची पोझिशन 13 आणि तुम्ही प्रत्येक एलिमेंटची पोझिशन या ठिकाणी बघू शकता. त्याचबरोबर हे जे तुम्हाला दिसतंय सेंटर, दॅट इज सेट टू बी अ, yes, that is said to be a diagonal, principal diagonal element. Principal diagonal element. ह्याची पोझिशन कशी असते रे? सेम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम आणि फोर्थ रो फोर्थ कॉलम. दॅट्स इट. इट इज सेड टू बी ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. आणि इथं बघू शकता की ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स हा 2x2 असू शकतो, 3x2 आहे, 2x4 आहे आणि 4x1. ठीक आहे. रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स आपण फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर इथे की जेवढे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स आहे, जस्ट ही कॅल्क्युलेशन पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतोय, त्या दोघांचा जो मल्टिप्लिकेशन आहे तो आपल्याला सांगतो की याच्यामध्ये किती एलिमेंट आहे. 2 टू 4, 4 एलिमेंट प्रेझेंट आहेत. 3 टू 6, 6 एलिमेंट प्रेझेंट आहेत. 2 मल्टिप्लाय बाय 4, 8, 8 एलिमेंट प्रेझेंट आहेत. हे सुद्धा बघू शकतो. त्यानंतर बाळांनो, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स आहे. फर्स्ट रो बघा, इथे हा पूर्णच्या पूर्ण फर्स्ट रो आहे. हा जो दिसतोय ना, हा रिप्रेझेंट करतोय तुम्हाला फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फोर्थ कॉलम आणि एन नंबर ऑफ कॉलम. म्हणजे रो मॅट्रिक्स का रिप्रेझेंटेशन कसं येईल बघा. याच्यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ ओनली वन रो, ओनली वन रो आणि एन नंबर ऑफ कॉलम. बघा, आहे का नाही? आहे. हे झालं रो मॅट्रिक्स. एक्झाम्पल दिले. त्याच्यानंतर कॉलम मॅट्रिक्स काय? तर बघा रे, पूर्णच्या पूर्ण फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो आणि एम नंबर ऑफ रो. कॉलम फर्स्ट फर्स्ट फर्स्ट. इट कन्सिस्ट ऑफ, किंवा कॉलम मॅट्रिक्स कंटेन्स एम नंबर ऑफ रोज अँड ओनली वन कॉलम. आली डेफिनेशन? आहे का नाही? इझी आहे. पुढं त्याच्यानंतर लेकरांनो, स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये जेवढे नंबर ऑफ रोज तेवढे नंबर ऑफ कॉलम. हे सांगायची गरज आहे का? नाही. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स कसं असणार? सेम. 2x2, येस, 2x2, 3x3, 4x4, 5x5 आणि m इज इक्वल टू n. त्यानंतर बाळांनो, डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये काय रे, की जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ह्याला सोडून रेस्ट ऑफ द नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत सगळे सगळे काय असणार आहेत? झिरो असणार आहेत. बघू शकता. हे झाले नॉन डायगोनल एलिमेंट्स, हे झाले नॉन डायगोनल एलिमेंट्स. कसे सगळे आहेत? झिरो. आणि हे जे दिसत आहेत हे आहेत डायगोनल एलिमेंट्स. काय प्रॉब्लेम नाही. डेफिनेशन बघू शकता. एक्झाम्पल सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर लेकरांनो, स्केलार मॅट्रिक्स. स्केलार मॅट्रिक्स मध्ये काय, की डायगोनल एलिमेंट्सची व्हॅल्यू कशी असेल रे? सेम. जसं की ए असेल, 2 असेल किंवा 5 असेल. परंतु जे नॉन डायगोनल आहेत, हे नॉन डायगोनल, हे जे नॉन डायगोनल आहेत, सगळे एलिमेंट्स काय असतील बाळांनो? झिरो. डेफिनेशन तुमच्या समोर आहे. किती इझी आहे तुम्ही पाहू शकता. डायगोनल एलिमेंट्स आहेत, नॉन डायगोनल एलिमेंट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे युनिट मॅट्रिक्स, त्यालाच आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतो, ज्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स 1 असतील आणि बाकीचे सगळेचे सगळे नॉन डायगोनल एलिमेंट्स काय असतील बाळांनो? झिरो असतील. डेफिनेशन तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर नल मॅट्रिक्स. प्रत्येक एलिमेंट्स ह्या मॅट्रिक्स मध्ये कसं असेल? कसा असेल रे? तर तो असेल सर झिरो. ठीक आहे. आणि हा स्क्वेअर मॅट्रिक्स नसतो. ह्याच्यामध्ये ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स 2x3 असू शकतो, 1x4 असू शकतो किंवा 2x3 पण असू शकतो. पण इथून लक्ष द्या, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स कुठला मॅट्रिक्स आहे? स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. बघून घ्या. हे झाले अबॉव डायगोनल एलिमेंट्स. हा डायगोनल एलिमेंट्स, अबॉव डायगोनल, बिलो डायगोनल. मग आता अप्पर ट्रायंगल मॅट्रिक्स म्हणजे काय? ह्या डायगोनलचे जे बिलो एलिमेंट्स आहेत ते झिरो आहेत. बघा बघा, बिलो एलिमेंट सगळे कसे आहेत? ते झिरो. डेफिनेशन बघू शकता. अ स्क्वेअर मॅट्रिक्स कंटेन बिलो डायगोनल एलिमेंट्स आर झिरोज इज नोन एज अप्पर ट्रायंगुलर
मॅट्रिक्स आहे. इझी. एक्झाम्पल 2 दिलेले आहेत. नेक्स्ट लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अबोव डायगोनल एलिमेंट्स आर 0. बघा डायगोनलचे अबोव एलिमेंट्स कसे आहेत रे इथं? 0 आहेत. ह्याला म्हणायचं लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. डेफिनेशन बघून घ्या. एक्झाम्पल दिलेत. येस सर. चलो नेक्स्ट पाहणार. तर एवढं हे जे रिप्रेझेंटेशन झालेलं आहे हे पूर्णच्या पूर्ण एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला शिकवलेलं आहे. जर कोर्स परचेस करायचा असेल रेकॉर्डेड बॅचेसचा फक्त ₹999 आहे. त्यासाठी तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता 7720 8600 7720 860010. ठीक आहे. धन्यवाद लेकरांनो.